नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। हे आहेत आंबाडे, याला इंग्लिशमध्ये हॉक प्लम म्हणतात। गोव्यात या आंबाड्याचे खूप छान छान पदार्थ बनवले जातात। आंबाड्याची पांढरी चटणी, उडद मेथी, सासव, आंबाड्याचं रोस असे कितीतरी। आपण पुढे आमच्या चॅनलवर हे सगळेच पदार्थ बनवणार आहोत। पण आज आपण बनवतोय आमच्या नानीची आंबाड्याची एक मस्त रेसिपी, आंबाड्याचं गोड लोणचं। गोव्यातील बहुतेक प्रत्येक घरात हे गोड लोणचं बनवलंच जातं। चला पटकन सुरू करूया। आंबाड्याचं लोणचं करायला सगळ्यात आधी मी इथे घेतले 15 आंबाडे। सगळ्यात आधी याच्या अशा साली काढून घ्यायच्या। सगळ्या आंबाड्याच्या अशा साली काढून घ्यायच्या। हे बघा, अशा तऱ्हेने हे सगळे आंबाडे तयार करून घेऊया। सगळ्या आंबाड्याच्या साली काढून झाल्या आहेत। आता याचे असे थोडे स्लाइसेस पण काढून घेऊया, म्हणजे गूळ सगळं त्या आंबाड्यामध्ये व्यवस्थित मुरेल। अशा स्लाइसेस काढून घ्यायच्या। अशा तऱ्हेने मी सगळ्या आंबाड्याच्या साली काढून घेतल्या आणि हे त्याच्या बाजूच्या थोडे स्लाइसेस काढून घेतले। आता वळूया आपल्या पुढच्या प्रोसेसकडे। लोणचं करायला आपल्याला आणखी काय काय लागणार आहे ते आता बघूया। अर्धा किलो गूळ किसून घेतलाय, म्हणजे लोणचं करताना पटकन मेल्ट होतो आणि खाली पण नाही लागत। मग 7-8 मिरच्या तुकडे करून घ्यायचे। 1 इंच आलं ठेचून घेतलंय। 1 मोठा तुकडा हिंग, 1 छोटा चमचा मिरी आणि 7-8 लवंगा आणि 1 छोटा चमचा मोहरी। लोणचं करायच्या आधी या आंबाड्यांना आपण थोडं मीठ लावून ठेवूया। आता लोणचं करायला सुरू करूया। फोडणीसाठी थोडं तेल, याच्यात सगळ्यात अगोदर जाईल लवंग आणि मिरी। हे जरा तडतडले की हिंग, गॅस एकदम मंद ठेवायचा। मोहरी, मोहरी तडतडली की हिरव्या मिरच्या घालायच्या। मग याच्यात जाईल आलं। आता याच्यात घालूया आंबाडे। आता याच्यात थोडं पाणी घालून हे शिजायला ठेवायचे। हे बघा, आपले आंबाडे तर छान शिजले। आता याच्यात घालूया गूळ। आता हे मंद बारीक गॅसवर एक 20 मिनिटं
शिजू द्यायचं। लोणचं तयार आहे। गॅस बंद करूया। थोडंसं थंड झालं की याला आणखी थोडा जाडसरपणा येईल। आपलं आंबाड्याचं गोड लोणचं तयार आहे। हे भरणीभर करून ठेवलं की कधी अडीअडचणीला उपयोगी पडतं। कधी असं होतं की कुठलीच भाजी घरात आणलेली नसते, तेव्हा पटकन हे गोड लोणचं आणि चपाती आपण मुलांना देऊ शकतो, किंवा ब्रेडला लावून पण हे लोणचं खूप छान लागतं। लगेच करा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा। आमच्या पुढच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा।